मित्रांनो फायनल आम्ही उतरलो कोल्हापूरला आणि हे आहे कोल्हापूरचं शिपे स्टँड, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो फायनल आम्ही आमच्या घरी पोहोचलोच। हे आपलं घर आहे, त्याच थोडं हे अंगण आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे फुलांचे झाड आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे, फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि टॅक्सीमध्ये स्टार्ट केला कारण की आज आम्ही गावीत चाललो आहे कोल्हापूरला। मुंबई ते कोल्हापूरचा प्रवास असणार आहे, त्याच पद्धतीने थोडं लेट झाल्यामुळं टॅक्सीमध्येच व्हिडिओला स्टार्टअप करावा लागला। चाललो आहे आता दादरला। मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो दादरमध्ये आणि इथं डॉल्फिनचं ऑफिस आहे, आमची ट्रॅव्हल्स आहे 11 वाजता। त्याच पद्धतीनं प्रंथा तीर्थ आम्ही वेट करत आहे। प्रंथा तीर्थासाठी काहीतरी खाऊ घ्यायचं आहे आम्हाला, गाडीसाठी अजून अर्धा तास आहे। त्याच पद्धतीने हे शॉप खूप छान आहे। तीर्थ खूप खुश आहे आजाजीला भेटायला जाणार म्हणून। तीर्थ टाइमपास करत आहे। आपली गाडी आली डॉट 11 वाजता। बॅगा ठेवल्या इथं, आपण गाडीमध्ये चढलो। त्याच पद्धतीनं आमचे सीट नंबर आहे 5 आणि 6। तीर्थ प्रंथा इथं आहेतच, लाईट ऑफ आहे। सीट अशा पद्धतीनं आहे, बेड टाईप सीट आहे दोघांसाठी। त्याच पद्धतीने इथं स्टँड आहे चप्पल ठेवण्यासाठी, एक कवर पॅक कवर आहे। त्याच पद्धतीने इंडो आणि पडदा, सोफा सीट आहे, आरामात झोपू शकतो आपण। एअर कंडिशन आहे आणि खूप चांगली सर्व्हिस आहे त्यांची। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉल्फिनची की टाईम टू टाईम गाडी येते, डॉट टाईमला गाडी येते। हो राणी हाय करा, हाय तीर्थ हाय करा। तीर्थ तुझे डोळे कुठे आहेत ग, तुझे नाक कुठे आहे? तीर्थ असते कशी कोल्हापूरची जर्नी कशा पद्धतीने केली आम्ही हे दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा। मित्रांनो फायनल आम्ही उतरलो कोल्हापूरला आणि हे आहे कोल्हापूरचं शिपे स्टँड, तुम्ही पाहू शकता। कोल्हापूर शिपे स्टँडच्या बाजूला वेगवेगळे तुम्हाला स्टॉल भेटतीलच, वडापाव चाय इथं अप्रतिम टेस्ट आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला इथं रिक्षासाठी वेट करावा लागला आहे। इथून रिक्षा पकडून आपण रंकाळा स्टँडला जाणार। रंकाळा स्टँडवरून आपल्याला आपल्या गावी जाणाऱ्या गाड्या भेटतात तिथे, कारण की यावेळी आपण बाईकवरून जाणार नाही कारण की बॅगा जास्त आहेत। फायनली रिक्षा भेटली। मित्रांनो फायनली मी प्रंथा तीर्थ उतरलो कोल्हापूरमधल्या गंगावेशला। गंगावेशवरून आपल्या गावी जातात बस आणि रंकाळा स्टँडवरून जातात एसटी। मग विचार केला की आम्ही बसनं जायचा आणि गंगावेश बस स्टॉप आहे। त्याच पद्धतीनं इथं आहे दत्त मंदिर आणि इथं आहे श्री सरस्वती दत्त महाराज मंदिर, हे समोर पाहता ते। फायनली बस आली आमची। मित्रांनो फायनल आम्ही आमच्या घरी पोहोचलोच आणि आपलं घर आहे, त्याच थोडं हे अंगण आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे फुलांचे झाड आहे। नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण पाहणारच आहोत। आता तीर्था आणि आई, दादा कुठे आहे ते? बाबा शेताकडे गेलेले आहेत। तीर्था फ्रेश होऊन
इथं टाइमपास चालू आहे बाईचा आमच्या मोबाईलवरती. तीर्था आहा खूप खुश आहे. फायनली मी घरी पोचल्यानंतर फ्रेश झालो. त्यानंतर खूप लेट झाला आज यायला घरी, कारण की ह्या वेळी आम्ही आलो बसनं. प्रत्येक टायमाला आम्ही गाडीवरून येत असतो तर पटकन पोचतो घरी, पण यायला थोडासा टाईम झाला. आईने बनवला चाय. हे माझी आई प्रणता तीर्था. आम्ही घेणार आता चाय. पप्पा गेले रानामध्ये, थोड्या वेळात येतीलच. आणि आता चहा घेऊ आपण. आमचा ब्रेकफास्ट झाला. त्याच पद्धतीनं हे आहे आमचं अंगण. घराच्या सोबतच असणारं हे नजारा तुम्ही पाहू शकता. आमचं घर आहे शेतामध्येच. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता, पूर्ण ऊसाची शेती आहे. तो पाहू शकता. समोर बघता प्रणता तीर्था आई बाबा, आणि आई बाबा खूप खुश आहे नात आल्याबरोबर. बुबू कसं करते दाखव मला, बोलू त्याला. तो मित्रांनो हा फॅमिली ब्लॉग इथंपर्यंतच होता. मुंबई ते कोल्हापूरचा प्रवास तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दिवस आम्ही कोल्हापूरला आहे आणि गावाकडची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच. मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.